उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। दिंडोरीत शिवसेनेतर्फे अर्थसंकल्पाचे स्वागत। राज्याचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून यात समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा असल्याचे सांगत शिंदे सेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी शिवसेनेतर्फे पेढे वाटत स्वागत केले। राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केला। या अर्थसंकल्पात महिला, युवक, शेतकरी यांना मोठ्या प्रमाणावर सवलती जाहीर झाल्याने सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला। दिंडोरी शहरात शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले। या अर्थसंकल्पामुळे राज्याच्या विकासालाही चालना मिळणार असल्याचे ज्येष्ठ नेते सुरेश डोकळे यांनी सांगितले। तसेच शेतकऱ्यांनाही अनुदान जाहीर केल्याने समाधान व्यक्त होत आहे। दरम्यान कार्यकर्त्यांनी पेढे वाटत घोषणाबाजी केली। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख वैभव महाले, नगरसेवक सुजित मुरकुटे, भाजप संयोजक रणजित देशमुख, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले, महेंद्र गायकवाड, विश्वास देशमुख, शिवसेना, भाजप, मनसे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। अधिवेशनामध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा व सर्व मंत्रिमंडळाने जो ऐतिहासिक असा निर्णय काल जाहीर केलेत, त्या निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, नोकरदार वर्ग, आमच्या भगिनी, शिक्षणामध्ये असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सर्वच घटकांना न्याय मिळेल अशा प्रकारचा जो अर्थसंकल्प काल सादर केला। आणि खऱ्या अर्थाने तर जनतेला ज्या काही प्रामुख्याने मागण्या होत्या, मग ते वीज बिलाची असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल किंवा इतर अशा अनेक योजना, ज्या 10 योजनांमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की 10 योजना या सरकारच्या वतीने त्या ठिकाणी पुढे आणल्या गेल्या। नक्कीच ठोस असा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी विभागातल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला त्याचे फायदे या ठिकाणी नक्कीच होणार आहे। म्हणून दिंडोरी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी पक्ष आणि मनसे हे सर्व आमचे महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचं आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करावं म्हणून या ठिकाणी पेढे वाटपाचा कार्यक्रम करून त्यांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि साहेब, आम्हाला नक्की माहिती आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे कैवारी आहात आणि अशाच प्रकारचे जनतेला अपेक्षित असे निर्णय हे तुमच्याकडून होतील आणि निर्णय घेण्याची क्षमता ही खरंच तुमच्यामध्ये आहे। म्हणून या ठिकाणी साहेबांचं सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।